पार्टी ऑफ इंडिया महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी, शिवसेना आणि महाराष्ट्र सुरू आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावेत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. तसं पत्र आम्ही लिहिलेलं आहे. आणि आरपीआयची एक ही मागणी आहे की एक एमएलसी पद आम्हाला मिळावं आणि एक मंत्रिपद सुद्धा आम्हाला मिळावं आणि एक 70-80 तरी जे डायरेक्टर पद जी आहे ती आरपीआयला मिळावी. येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये आरपीआयला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावाची मागणी होती, या संदर्भात काय एक मित्रपक्ष म्हणून काय? मित्रपक्ष आता अजितदादा पवार जे आहेत, अजितदादा पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. भूमिका मांडलेली आहे, सरकारी आहे. त्यामुळं या संबंधाचा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी मला अपेक्षा आहे. गट बाहेर पडल्याशिवाय त्याचा परिणाम जो आहे आरटीओवर भविष्यामध्ये होऊ शकतो का? मला असं वाटतं की आनंदराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर टीका टिप्पणी करत होते ते सुद्धा आमच्या महायुतीच्या बाजूला आलेले आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रयोग केलेला आहे, पण तो एकनाथ शिंदेचा प्रयोग काय महाशक्ती शिवशक्ती बिनशक्तीचा प्रयोग त्याचा नाही आहे. खरा प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही जेवढ्याला केलेला होता त्याच्या साऱ्या देशामध्ये झाली होती. आणि आनंदराजचा पाठिंबा घ्यायला हरकत नव्हती, पण त्याला भीमशक्ती शिवशक्ती नाव द्यायला नको होतं. ठीक आहे, त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे. पण माननीय एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग झालेला होता. तरी आनंदाची गोष्ट आहे की आनंदराज आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांना आपल्यासोबत महायुतीमध्ये आणलेलं आहे. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा आभार. सर्व मित्रपक्षांना एकत्र बाहेर पडावं लागतं. मला असं वाटतं की असं काही माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं हेच आहे की आमच्या समाजामध्ये गटांची संख्या जास्त आहे. त्यामुळे समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा. आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देण्यात यायला होतं. आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये गटबाजी आहे. त्या गटबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, त्या नेता कोणी असो, आम्ही जरी नेते नसेल चालेल, पण रिपब्लिकन पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे. त्यामुळे जर आम्ही सगळे एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती उभी राहू शकते. आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे. जरी आमचा समाज छोटा असला तरी कुणाला सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पॉवर आमची आहे. त्यामुळं एक आरपीआय ऐक्य व्हावं आणि एकच पक्ष आरपीआयचा व्हावा अशी माझी भूमिका आहे. तिकडे एकनाथ शिंदेने अनुराग हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.